संध्याकाळची ती काही मिनिटं जी मुंबईसाठी रोजची सामान्य आणि नेहमीसारखी होती, पण एका कुटुंबासाठी ती आयुष्यभराची जखम ठरणार होती. लोकल ट्रेनचा आवाज, गर्दीचा कोलाहल, घाईत चाललेली पावलं आणि लवकर घरी पोचायचं ही प्रत्येकाच्या डोळ्यातली एक इच्छा. याच गर्दीत एक तरुण प्राध्यापक उभा होता. नाव आलोक सिंग. वय फक्त 31 वर्ष. शिकवणं हा त्याचा श्वास होता. पण त्याच संध्याकाळी एका क्षणात त्याचा श्वास कायमचा थांबला गेला. काय आहे प्रकरण, जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय-टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. मुंबईचं मालाड रेल्वे स्टेशन. गर्दी इतकी की श्वास घ्यायलाही जागा नाही. ट्रेन थांबते, लोक उतरतात, चढतात, ढकलाढकली होते. धक्का लागणं इथे रोजच. पण त्या दिवशी ट्रेनमधून उतरताना आलोक सिंग यांचा हलकासा धक्का समोर उभा असलेल्या ओमकार एकनाथ शिंदेला लागतो. एक किरकोळ गोष्ट, माफी मागून विषय संपवायला हवा होता, पण इथे शब्दांनी पेट घेतला. धक्का मारतो का, या एका वाक्याने वातावरण तापलं. क्षणभरात साधा वाद रागात बदलला आणि रागाने माणसाच्या आतल्या राक्षसाला जाग केलं. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म शेकडो लोक, पण कुणालाही अंदाज नव्हता की पुढच्या काही सेकंदातच इथे मृत्यू खेळणार आहे. ओमकार शिंदेच्या हाताने खिशात हालचाल केली आणि त्या हातातून बाहेर आली एक टोकदार वस्तू. कोणतीही चेतावणी नाही, कोणताही विचार नाही, फक्त राग. आणि तो राग थेट आलोक सिंग यांच्या पोटात घुसवण्यात आला. रक्त, अक्षरशः रक्त. काही क्षणातच पांढऱ्या शर्टवर लाल डाग पसरले. आलोक सिंग तिथेच कोसळले. गर्दीत गोंधळ उडाला. काही जण ओरडले, काही जण पळाले, काही जण मोबाईल काढून व्हिडिओ शूट करू लागले. पण त्या सगळ्यात एक गोष्ट हरवली, ती म्हणजे वेळ. वेळ जो एका माणसाचं प्राण वाचवू शकला नाही. रुग्णालयाकडे धाव घेतली, पण नियती वेगवान होती. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एका शिक्षकाचा, एका मुलाचा, एका भावाचा, एका कुटुंबाच्या आधाराचा मृत्यू झाला होता. कारण काय? एक धक्का, एक शब्द आणि एक अनावर राग. हा केवळ एक खून नाही, ही समाजाच्या संवेदनशीलतेची हत्या आहे. रोज ट्रेनमध्ये ढकलाढकली होते, रोज शिव्या पडतात, रोज भांडणं होतात, पण प्रत्येक धक्क्याच्या शेवट चाकूनी व्हायलाच हवा का? स्टेशन सारख्या सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची उपस्थिती असताना, सीसीटीव्ही असताना एखाद्या माणसाला मारण्याची हिंसक येते कुठून? सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय. क्षणात झालेला वाद, हाताची हालचाल आणि आलोक सिंग खाली कोसळतानाचा तो क्षण, जो पाहताना अंगावर काटा येतो. पोलिसांनी आरोपी ओमकार शिंदेला ताब्यात घेतला आहे. चौकशीत त्याने रागाच्या भरात कृत्य केल्याची कबुली दिली आहे. पण प्रश्न असा आहे, राग इतका मोठा कधीपासून झाला की तो जीव घेऊ लागलाय? आलोक सिंग यांचं कुटुंब आज उद्ध्वस्त आहे. घरातली शांतता संपली आहे. आई वडिलांचं पोर गेलं, विद्यार्थ्यांचा गुरु हरपला आणि समाजाला पुन्हा एक धक्का बसलाय. मुंबई सुरक्षित आहे का, हा दावा पुन्हा एकदा रक्तात बुडाला आहे. हा व्हिडिओ फक्त एक बातमी सांगण्यासाठी नाही, हा व्हिडिओ आरसा दाखवण्यासाठी आहे. आपण सगळेच कधी ना कधी ट्रेनमध्ये भांडतो, आपण सगळेच रागवतो, पण पुढचा शब्द, पुढचं पाऊल कुठं जातंय याचं भान आपण ठेवतो का? कारण एका क्षणाचा राग आयुष्यभराचं दुःख देऊन जातो. malaड स्टेशनवर घडलेली ही घटना आपल्याला थांबवून विचार करायला भाग पाडते. आपण पुढचे आलोक सिंग तर नाही ना? किंवा आपल्यातला कुणी पुढचा ओमकार शिंदे तर नाही ना? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण ट्रेन रोज येते, गर्दी रोज असते, धक्के रोज लागतील, पण जर माणुसकी हरवली तर मुंबई केवळ शहर उरणार नाही, ती एक भीती बनून राहील. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.